तेव्हा सौरभची एक व्हिडिओ खूप व्हायरल गेलेली ज्याच्यात तो ऑरेंज ज्यूस असं त्याचं ते एकच ते हे पॉईंट इतका व्हायरल गेलेला. Good morning, sir. Orange juice. Orange juice. Sir, orange juice. Sir, orange juice. लोकांनी कमेंट्स मध्येच बोलायला सुरुवात केली, अरे ही ऑरेंज ज्यूस गँग, ऑरेंज ज्यूस गँग. सध्या सरफरे वहिनी आणि सोनावणी वहिनी ही कॉन्सेप्ट कुठून आली आणि कसं सुचलं? अहो सोनावणी वहिनी, आता तुम्हाला काय पाहिजे सर फरे वहिनी? हे चाळीतली गोष्ट आहे ही. जेव्हा मी चाळीत राहायचो तेव्हा आजूबाजूला असे नेबर्स असतात जे काही ना काही मागत असतात आणि अशी एक वहिनी असते ती खूप इरिटेट असते. पण जेव्हा करंट बिग बॉस मध्ये गेला तेव्हा तुम्ही सगळ्यांनी अर्थात त्याला सपोर्टही केला. कसं वाटत होतं जेव्हा तो रियालिटी शो मध्ये गेला होता, तर सौरभही गेला होता, तेव्हा तुमची काय चर्चा असायची की काय मित्राने केलं पाहिजे होतं? हा आता काय करत असेल, हा काय अरे खरं मी ना असं करायला पाहिजे तसं. मी आमच्यामध्ये डिस्कशन झालेलं की बघा मी आज जाऊन पैसे कमवतोय, तुम्ही बाहेरून पैसे कमवतोय. प्रत्येकाची स्टाईल आहे डायलॉग डिलिव्हरीची, तरी तुम्ही कोणाची एकमेकांपैकी मिमिक्री करू शकत असाल? शुभमची रिपीट करतो तो. रिपीट करतो. पाणी आण ना मला. आणि आणू हो पाणी करणला आहे ना वियर्ड गोष्टी एकमेकात मिक्स करून खाण्याच्या सवयी. बटर चिकन आईस्क्रीम मध्ये डुबवून पण खाऊ शकतो. फ्रेंच फ्राईज पेप्सीमध्ये फ्रेंच डुबवून फ्राईज खाऊ शकतो. पेप्सी मध्ये डुबवून खातो. एखाद्याचं बिहेवियर शूट दरम्यान कसं असतं, तर ते तुम्ही कसं एखादं एक्सप्लेन किंवा आम्हाला करून दाखवू शकत असाल? माझं करा. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. होऊ दे व्हायरलच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका गँगला भेटणार आहोत जे गँग म्हणून खूप प्रसिद्ध आहेतच, ते खूप व्हायरल आहेतच, पण त्यांची स्वतःची अशी देखील ओळख आहे. भेटूया ऑरेंज ज्यूस गँगमधल्या नील, करण, सौरभ, सिद्धांत आणि शुभम यांना. स्वागत आहे सगळ्यांचं. नमस्कार. नमस्कार. बरं, सुरुवात आपण अशी करायची की आत्ताच मी ऐकले की मी रील स्टार टू रिअल स्टार होत आहे आणि खरं तर ही जर्नी खूप कठीण आहे प्रत्येकासाठी. आज जेवढे तुम्ही प्रेक्षकांना हसवताय तेवढं आज मी तुम्हाला इमोशनल होतानाही बघितलंय. तर जर्नी ती कुठून सुरू झाली ऑरेंज ज्यूस गँगची? अर्थात तुमच्या चाहत्यांना माहितीच आहे, पण आज आमच्या चॅनलच्या निमित्ताने बरेच नवीन प्रेक्षक जोडले गेलेत, त्यांना ही जर्नी थोडक्यात ऐकायला आवडेल, तर प्लीज. गँगची सुरुवात म्हणजे आम्ही सगळे कॉन्टेंट बनवत होतो कोविडच्या वेळेला, लॉकडाऊनच्या वेळेला आपापल्या हँडलवरती, आणि मग तसेच आम्ही इंस्टाग्रामवरती जसं आपण ओळखतो रे हा पण कॉन्टेंट बनवतो, तसे आम्ही एकमेकांची ओळख झाली. करण आणि माझी ओळख फार पूर्वीची. आम्ही एकत्र आधी यूट्यूब वरती कॉन्टेंट वगैरे असं 2016-15च्या आसपास आम्ही भेटलो आणि तेव्हापासून कॉन्टेंट बनवतोय. पण आम्ही सगळे 2021 मध्ये भेटलो, म्हणजे ऑनलाईनच भेटलो इंस्टाग्रामवरती, आणि तेव्हा भेटायला शक्य नव्हतं म्हणून आम्ही ऑनलाईन व्हिडिओज पण एकत्र बनवलेत. असं तू तुझं फुटेज पाठव, मी असं पाठवतो, तशी सुरुवात झाली. आणि मग नंतर असं की आणि अनेक लोक होती, पण नंतर हळूहळू जसे लॉकडाऊन उघडला आम्ही भेटून व्हिडिओज एकत्र बनवायला लागलो आणि आम्ही न ठरवता का माहीत का एकत्र जास्त व्हिडिओ बनवायला लागलो. आणि ती एका प्रकारे एक गँग तयार झाली. पण आमच्या मनात असं काही नव्हतं की एक गँग बनवूया आणि पुढे जाऊया किंवा आपण एकत्रच करूया. आम्ही अजूनही इतर लोकांबरोबर कामं करतो, इतर क्रिएटर्स बरोबर कामं करतो. तेव्हा सौरभची एक व्हिडिओ खूप व्हायरल गेलेली ज्याच्यात तो ऑरेंज ज्यूस असं त्याचं ते एकच ते हे पॉईंट इतका व्हायरल गेलेला की लोकांनी कमेंट्स मध्येच बोलायला सुरुवात केली, अरे ही ऑरेंज ज्यूस गँग, ऑरेंज ज्यूस गँग. म्हणजे त्याचं त्यावेळेला ते व्हायरल होतं तर, आणि आम्ही सगळे एकत्र दिसायचं होतं, त्याचं नाव पडलं. असं काय ऑफिशियली ते काय आम्ही ठरवलं नव्हतं, पण ते तसं झालं तर म्हटलं अरे चांगलं वाटतंय, तर ते झालं. आणि मग तिथून खरं तर हे ऑरेंज ज्यूस गँग नाव असं, आणि तिथून ती जर्नी सुरू झाली. 2024 मध्ये आम्ही आमचं पहिल्यांदा ते ऑफिशियली नाव जाहीर केलं, रजिस्टर केलं. आणि एक आम्ही आमचं गँग तर्फे एक क्रिएटर कम्युनिटीसाठी एक गाणं सुद्धा रिलीज केलं. त्याच्यात मग ते ऑरेंज ज्यूस गँग असं प्रॉपर एस्टॅब्लिश केलं. त्याच्यानंतर मग आम्ही ऑफिशियली प्रॉपर एकत्र सगळी कामं पण प्रोफेशनली पण कमर्शियली पण करायला सुरुवात केली. बरोबर. आणि तशी ती गँग आज तुमच्या समोर आहे. पण तुमच्या बऱ्याच जणांचं स्वप्न होतं, मी ऐकलंय की तुम्हाला सगळ्यांना कधी ना कधी सिनेमा आणि वेब सिरीज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता. काही जण बिहाइंड द कॅमेरा आधी खूप काम करत होते, अर्थात नील आहे, तुम्ही आता. तेव्हा जे स्वप्न होतं ते खरं तर आज साकार झालंय भूतंभयमच्या निमित्ताने पण. सो करण, काय सांगशील? काही जर्नी आम्ही तुझी बिग बॉसमध्ये गेला होतास तेव्हा ऐकली देखील होती. सो आत्ता हेही स्वप्न एक साकार होत आहे, कसं वाटतं? हे ॲक्च्युली नॉर्मली असं असतं की जो तो रियालिटी शो जिंकतो त्याला फिल्म भेटते, बट त्याच्या आधीच मला फिल्म भेटलेली आणि मी फिल्म करून मग मी रियालिटी शो उलटा झालेलं. बट जसं बिग बॉस आहे किंवा जसं रील आहे, जसं सिनेमा आहे, यूट्यूब असेल, काही असेल, जे काय करायचं होतं
वेगळं प्रकारचं काहीतरी ट्राय करायचं होतं, कारण मजा येत होती. सुरुवातीपासून जसं नील बोलला की आम्ही खूप आधीपासून कॉन्टेंट बनवतोय. जेव्हा यूट्यूब नुकताच जस्ट आलेलं आणि म्हणजे अजूनही तिथे व्हायरल जाणं खूप डिफिकल्ट, आणि त्यावेळी तर अजून डिफिकल्ट होतं. त्यावेळीपासून जे एक्सपिरियन्स करतोय की अरे ह्याच्यात मजा येते. सो आम्ही कधी त्याचा आउटकमचा विचार नाही केला की अरे ह्याचे व्ह्यूज काय येतील किंवा हे शेअर किती होते. आम्ही व्हॉट्सअपवर मित्रांना शेअर करायचो, काय प्लीज शेअर करणं, तर 1000 व्ह्यूज यायचे तर आम्ही खुश व्हायचो. पण आम्ही पुढच्या प्रोसेसला लागायचो की आता हे करूया. तशीच ही फिल्मची पण प्रोसेस होती की एकदम आधी असं वाटायचं की, कारण मी खूप फिल्म बघतो, मी खूप जास्त फिल्म बघतो आणि मला ते डायलॉग्स लक्षात राहतात. माझ्या मित्रांसोबत मी तसंच बोलतो. तर माझं असं यार फिल्ममध्ये काम करायला काय मजा येईल. आणि आता ही अशी फिल्म आमची येते जिथे मला सांगायला खूप छान वाटतं की आधी मी 1-2 फिल्म केलेत मराठी हिंदी. त्याच्यात मी मित्रांना बोलायचो की अरे इंटरव्हलच्या आधी आहे त्यावेळी माझा सीन, पण आता आमचं असं आहे भाई कधी आहे, आम्ही तुला थिएटरमध्ये दिसू. सो ती खूप छान जर्नी आहे. म्हणजे आणि अगेन आम्ही फक्त विचार करायचो की अरे कधीतरी फिल्म बनेल किंवा कधीतरी काहीतरी होईल, पण आम्ही त्याच्या मागे असं त्याच्या मागे नव्हतं पडलो. आम्ही इंडिव्हिज्युअली आमचं काम करत होतो. जी गँग पण आहे ती एवढी स्ट्रॉंग काय, कारण सौरभ काहीतरी त्याचं वेगळं करतो, वेगळे फ्लेवर्स आहेत. शुभम काहीतरी वेगळं करतो, सिद्धांत, नील काहीतरी, प्रत्येक जण वेगळं करतोय. आणि ती इंडिव्हिज्युअली ज्यावेळी एकत्र येऊन काहीतरी करतो ना, तेव्हा असं काहीतरी बघायला लोकांना भेटतं. सो जे आधीचं स्वप्न होतं की अरे कधीतरी फिल्ममध्ये जाऊन काम करायला भेटेल, ते फायनली पूर्ण झालं. आणि ती प्रोसेस जी होती ती जी एक्सपिरियन्स केली, आणि त्याच्यानंतर अजून जास्त रिस्पेक्ट वाढली सगळ्या ॲक्टर्ससाठी. आणि पूर्ण जी बॅक एंड टीम पण असते की किती लोक एकत्र येऊन हा प्रोडक्ट बनवतात, आणि त्याच्यानंतर लोक असं बोलतात अरे फालतू फिल्म आहे, ते असं एवढं पटकन हे करून टाकतं. आता ते मला ते असं नाही भाई, प्रत्येकाची मेहनत आहे. काही ना काहीतरी प्रत्येक जण एक प्रोडक्ट काढायच्या मागे, चांगला प्रोडक्ट काढायच्या मागे लागलेला असतो. त्याला आपण जास्त इन्सल्ट नको करायला, पण हा आवड न आवड हे जे आहे एवढं ठेवू शकतो आपण. पण प्रोसेस खूप मजा आली आणि फायनली स्वप्न पूर्ण झालं. सौरभ, माझ्या मते तूही करणसारखं एक रियालिटी शो केलेला आहेस, त्याच्यातला एक वेगळा एक्सपिरियन्स आहे, रीलवाली एक जर्नी आहे, आणि आता ही रिअल स्टार होण्याची जर्नी. कसं बघतोस तुझ्या एकंदरीत प्रवासाला? कारण आज आई वडिलांकडनं पण ऐकताना तू खूप इमोशनल झाला होतास. आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे असं बघायला मी ॲटलिस्ट शॉर्ट फॉर्म व्हिडिओजमध्येच चालू केलेलं मी. आणि मला असं नव्हतं की जेव्हा मी चालू करतो मला ॲक्टर बनायचं होतं, म्हणजे असं काही नव्हतं, माझं विजन नव्हतं काही. पण मला कॉन्टेंट बनवायला खूप आवडायचं, कारण की ही सगळी मस्ती जी आहे तुम्हाला दिसते आता रील्समध्ये, ती आम्ही रिअल लाईफमध्ये करतो, सगळे करतात म्हणजे असं. बट मग ते माझा विचार डोक्यात आला की मला हे रिअल लाईफमध्ये केलं पाहिजे. हे बेसिकली मला हे रील लाईफमध्ये केलं पाहिजे. हे याचं मी काहीतरी बनवून टाकू शकतो, लोकांना दाखवू शकतो. सो त्या थॉटने मी चालू केलेलं, पण कधी वाटलं नव्हतं. ऑब्व्हियसली 1-2 वर्ष जसं मी हे करत गेलो, मला इंटरेस्ट यायला लागला ॲक्टिंगमध्ये, आणि ही फील्ड बेसिकली खूप अशी फॅसिनेटिंग वाटायला लागली की वाव मला पण ॲक्टर बनायचं. बेसिकली ऑब्व्हियसली फेमस सगळ्यांना बनायचं, ज्यांना जे पण ट्राय करतात त्यांना बेसिक एंड गोल तोच आहे, फेमस होणं आहे, लोक पहचान आहे, हेच पाहिजे सगळ्यांना. तर तेच हवं होतं. बट ती प्रोसेस खूप लांब होती. म्हणजे आता रील्स आलं, लॉकडाऊन आलं, त्याच्यानंतर आम्ही सगळे पण भेटलो, आणि सगळ्यांची ग्रोथ तिकडूनच चालू झाली. बेसिकली रील्स जेव्हापासून आलं, एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला आम्हाला की इकडून आम्ही वी कॅन शो आवर टॅलेंट. त्याच्या आधी पण दाखवायचं, बट ते पोचायचं नाही लोकांपर्यंत. सो इकडून पोचायला लागलं, आणि त्याच्या थ्रू आम्हाला काम मिळायला लागलं. बेसिकली ॲड्स मिळायला लागले. सगळ्यांनी काही ना काहीतरी काम केलं. कोणी सॉंग्समध्ये काम केले, मूवी केले, आम्ही एक बॉलिवूडची फिल्म केली, यांनी बिग बॉस केलं, मी The 50 केलं. हे सगळं आम्हाला शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट बनवून मिळालं आहे. सो तिकडून इकडे येणं, आज तुम्हाला कळालं असेल की हे बेसिकली जे माझे बाबा बोलले आज, ते मला हिट झालं म्हणून मी रडलो की हां, ही जर्नी जी होती 2-4-5 वर्ष जे पण लास्टचे होते ते माझ्या समोर आले, म्हणून मी पण इमोशनल झालो की कसं चालू केलेलं. आम्ही फोन मागायचो, म्हणजे घरी नवीन फोन पाहिजे होता, तेव्हापासून डायरेक्ट थिएटरवर. मग खूपच आमच्यासाठी स्वतःसाठी इन्स्पायरिंग जर्नी. नक्कीच. सिद्धांत, सरफरे वहिनी आणि सोनावणी वहिनी ही कॉन्सेप्ट कुठून आली, आणि सगळ्यात पहिलं केलं होतं तेव्हा अशी काही भीती वाटलेली का की काहीतरी एक जजमेंट पास होईल आपल्याबद्दल किंवा काय? पहिली कॉन्सेप्ट ती कधी डिसाईड झाली आणि कसं सुचलं? म्हणजे असं काही वाटलं नव्हतं. घरातल्यांना सवय झालेली, त्यामुळे बाहेरच्यांचा मी विचार नाही करायचो. घरी अशी असं होतं की अरे ही तुझी ओढणी आहे ना, धुवायची का, म्हणजे असं कॅज्युअल झालेलं सगळं. पण हां, म्हणजे असं कधी वाटलं नव्हतं की आम्हाला दोघांनाही करताना विलावरती की हे एवढं व्हायरल होईल आणि इतक्या लोकांना आवडेल आणि ते इतके रिलेट करतील. हे चाळीतली गोष्ट आहे ही. जेव्हा मी चाळीत राहायचो तेव्हा आजूबाजूला असे नेबर्स असतात जे काही ना काही मागत असतात, आणि अशी एक वहिनी असते ती खूप इरिटेट असते
तर ते एक थॉट होता डोक्यात, त्याला आम्ही थोडंसं ओव्हर एक्झिक्यूट केलं की थोडा जास्त करूया या गोष्टीला, सारखी सारखी मी मागायला येईन आणि वैतागत जाईल, हायपर होत जाईल. आणि ते आम्ही काही लिहिलं नव्हतं, काही नव्हतं. म्हणजे पहिला टेक ह्याने केला की पहिला टेक असं आम्ही पहिला मी टेक केला, त्यानंतर मग ह्याने एक टेक केला. म्हणजे असं ते म्हणजे काही स्क्रिप्टेड नव्हतं. असंच करत करत गेलो आणि नंतर मग एडिट करून टाकल्यानंतर मग खूप जास्त रिस्पॉन्स आला त्याला, की प्रत्येकाने रिलेट केलं, अरे ही आमची अशी आहे, ती तशी आहे, ही अशी वहिनी आहे. सो त्याला खूप प्रेम मिळालं सोनावणे वहिनी आणि सरफरे वहिनींना. आणि ते अजून पण प्रेम तसंच आहे, त्याचं मला खूप नवल वाटतं, कारण आता त्याला खूप वर्ष झाली आणि अजूनही ते जिवंत आहेत ते दोन्ही कॅरेक्टर. अजूनही कोणीही भेटल्यानंतर तेच बोलतं, अरे सरफरे वहिनी कशा आहात, बरं वाटतं. तर हो, आणि खूप छान वाटतं. आणि आता ती फिल्ममध्ये आलो आम्ही सगळे आणि खूप म्हणजे काय कळत नाही काय प्रोसेस आहे, कारण मी याच्या अगोदर म्हणजे काम केली आहेत, म्हणजे डिरेक्शन टीममध्ये काम केले आहेत मी, क्लॅपर सांभाळलं आहे, TCR शीट सांभाळली आहे, कंटिन्युटी बघितली आहे. सो मला ओव्हरऑल माहिती होतं सेटवरती काय होतं. पण आपल्या फिल्ममध्ये जे घडलंय ना ते खूप वेगळंच जग आहे आणि ही जॉनर वेगळा आहे फिल्मचा. सो खूप मजा आली मला सुद्धा. आणि मला एक बोलायचं की एकाकीमध्ये मी थोडंसं चर्सी असं कॅरेक्टर केलं होतं आणि ह्या फिल्ममध्ये तुम्ही पूर्णपणे मला वेगळं बघाल. म्हणजे असा टीका लावतो, व्यवस्थित राहतो, 4 पैसे कमवतो, देवपूजा करतो, असं काहीतरी वेगळं कॅरेक्टर तुम्हाला माझ्या थ्रू बघायला मिळेल भूतम भयममध्ये. तर यस, मजा तर येणार आहे. बाकी सगळं प्रेक्षकांवरती आहे. ह्याच्यात जस्ट अजून एक गोष्ट ऍड करायला की जे लोक आम्हाला रील्सवर एवढे वर्ष बघत आलेत, जे कॅरेक्टर्स किंवा जी ऍक्टिंग आम्ही केलेली आहे, तुम्हाला या फिल्ममध्ये असं काहीही बघायला भेटणार नाहीये. सगळं नवीन बघायला भेटणार आहे. आम्हाला तुम्ही ओळखूच नाही शकणार असे कॅरेक्टर्स आम्ही प्ले केलेले, थँक्स टू ऑफकोर्स आमचे डिरेक्टर. आणि ते आम्हाला खूप छान वाटतं. काहीतरी आमच्याकडून काहीतरी वेगळं काहीतरी लोकांना आम्ही देऊ शकतो यावेळी. परत परत तेच करून ते मजा नाही. बट आता काहीतरी प्रत्येकाच्या कॅरेक्टरमध्ये काहीतरी एक नाविन्य आहे आणि ते प्रत्येक जण प्रॉपर त्याला जस्टिस करतोय. सो ते लोकांना खूप बघायला आवडेल, काहीतरी वेगळं बघायला आवडेल. नक्कीच. शुभम, प्रत्येकाचं तुमच्या एक स्वतःचं एक करिअर आधी होतं, कोणी कुठे जॉब करत होतं. काय एक्झॅक्टली घरच्यांना कन्व्हिन्स करून या फील्डमध्ये यायचं आणि आता मोठ्या पडद्यावर यायचं, घरच्यांना कसं कन्व्हिन्स केलं आणि त्यांचा सपोर्ट कसा होता? घरच्यांचा तर बिलकुल सपोर्ट नव्हता आधी. आणि योग्य आहे ते. मी जाकीर खानचा खूप मोठा फॅन आहे. त्याचं एक वाक्य आहे की ऑब्वियसली हमारे पेरेंट्स हमारे अगेंस्ट नहीं होते, बस वो हमें गरीब देखना नहीं चाहते. हां, तर जेव्हा त्यांना कळलं की या फील्डमध्ये थोडे पैसे कमवतोय हा, तेव्हा त्यांचा सपोर्ट सुरू झाला. पण तोपर्यंत नव्हता. म्हणजे आता गेले एक 12 वर्ष झाले मी काम करतोय. प्रत्येकाला तेच वाटतं. कोविडमध्ये ही गँग खूप फेमस झाली आहे. पण प्रत्येकाचं तेच असतं की तो एक दिवस असतो आणि तो जसं सरफरे वहिनी सोनावणे वहिनी ज्या दिवशी आलं त्या दिवशी हे व्हायरल झाल्यापेक्षा ना ह्या लोकांना म्हणजे ह्या दोघांना लोक जास्त ओळखायला लागले. तर तसं प्रत्येकाचं असतं. आणि तसंच जेव्हा होत गेलं आणि आमच्या आईवडिलांनी पण ते एक्सपिरियन्स केलं आहे की चालत असताना आईवडिलांना बोलतायत की फोटो काढायचा होता, कारण आम्ही आईवडिलांसोबतही व्हिडिओ करतो. सो त्यामुळे आधी नाही होतं. पण ते हळूहळू एकदा मी थिएटर करत असताना घरच्यांना सांगितलं की एकदा नाटकाला या, बघा, म्हणजे हे करतो आम्ही. ऑब्व्हियसली त्यांना कळलं पाहिजे ना की आपण काय करतोय. त्यानंतर कधी त्यांनी थांबवलं नाही. म्हणजे टोकायचे की बस कर आता, बस कर, किती वर्ष. बट थँक्स टू इंस्टाग्राम रील्स तेव्हा आमच्याकडे खूप वेळ होता करायला, लोकांकडे खूप वेळ होता बघायला, आणि त्यांनी आम्हाला बघितलं आणि आज आहेत. आणि आज खूप सपोर्टिव्ह आहेत, खूप. घरचे सगळे, फक्त पेरेंट्स नाहीत पण आजूबाजूचेही किंवा फॅमिली मेंबर्सही खूप सपोर्ट करतात. इव्हन आम्हाला असं पण झालं की इथं लॉकडाऊनमध्ये सगळे घरी होते, वायफाय होतं, वर्क फ्रॉम होम होतं, सगळे बोर झालेले आणि हे पण प्रेशरमध्ये होते. आणि तेव्हा आम्ही खूप म्हणजे खुश करण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा आम्ही लॉकडाऊनमधून बाहेर आलो आणि हे लॉकडाऊन वगैरे संपलं त्यानंतर मग असे फॅन्स मिळायला लागले. कधी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की असे असं बाळ आहे हातात, म्हणजे की हा जेव्हा पोटात होता तेव्हा तुमचे व्हिडिओ बघितलेत आम्ही खुश व्हायचो त्या टाईममध्ये, त्या कोविड टाईममध्ये. तेव्हा तो खूप असं भरून यायचं की यार असं पण होतंय आमच्याकडून. हे आम्हाला लॉकडाऊनमधून बाहेर आलो त्यानंतर काय लागली की व्हायरल होणं म्हणजे काय आम्ही झालोय, असं झालं ते.
पण असं एखादा पहिला किस्सा आठवतोय कारण तुम्ही आधी तुम्ही नील म्हणालात तसं की आधी एकमेकांना व्हिडिओ पाठवून सेंड करून असं तुम्ही एकत्र होतात. जेव्हा पहिली भेट झाली, पहिल्यांदा एकत्र भेटलात, तेव्हा काय किस्सा घडला आणि पहिलं व्हायरल झालेलं एकत्र रील असं कुठलं आणि त्यामागचा किस्सा काही आहे का? आम्ही पहिल्यांदा मुळात समोरासमोर भेटलो जेव्हा मी एक डान्स व्हिडिओ प्लॅन केलेला आणि माझे 1 लाख फॉलोअर तेव्हा कम्प्लीट झालेले. तर मी असा विचार केला की जेवढे क्रिएटर मित्र आहेत आपले ज्यांना आपण ऑनलाईन लॉकडाऊन मध्ये बोललोय किंवा काम केलं की आवडतं त्या सगळ्यांना आपण बोलवूया. आणि असे 30 लोकांना मी इन्व्हाइट केलेलं आणि त्यांच्यासोबत एक मिळून एक सेलिब्रेशन म्हणून 100K झाले माझे असं एक डान्स व्हिडिओ बनवला. तेव्हा ऍक्च्युली आम्ही पहिल्यांदा म्हणजे कारण मी नाही पण आम्ही ते सगळे बाकी श्रवण पण इनफॅक्ट आम्ही एकत्र तेव्हा पहिल्यांदा भेटलो. त्या डान्स व्हिडिओमध्ये सगळ्यांनी डान्स केला. त्यानंतर आम्ही एक पारसी कॅफे आमच्या इथे तिथे आम्ही खायला म्हणून म्हणजे तिथेच गेलो. दुसरं काही ऑप्शन आम्हाला सुचला नाही. तिथे गेलो आणि मग तेव्हा गप्पा गोष्टी खूप साऱ्या होऊ लागल्या. व्हायरल पहिला व्हिडिओ माझ्या मते करणने एक बनवलेला जेव्हा मी पहिल्यांदा विलावरती गेलो आणि ओपनिंग इंस्टाग्राम असा एक त्याची IP होती तेव्हा की दरवाजावर खोललं की त्या वेळेला इंस्टाग्रामवरती काय काय ट्रेंडिंग व्हायरल लोक ते सगळ्यांची आम्ही मिमिक्री करायचो आणि 1 शॉट व्हिडिओ असायचा तो 30 सेकंदाच्या आत संपवायचो आम्ही 6-7 कॅरेक्टर्स आणि त्याची त्यांनी छान बनवलेली IP. तर तो व्हिडिओ मला आठवत अजून तेव्हा पहिला व्हिडिओ 30 मिलियन गेलेला विच वॉज अ व्हेरी बिग थिंग इन 2020 आणि एकत्र आम्ही सगळे होतो. खूप झाला 30 मिलियन. आणि तेव्हा ते कोलॅब फीचर वगैरे असं काय नव्हतं. एकच व्हिडिओ माणूस टाकू म्हणजे एकटाच टाकू शकत आणि 30 सेकंदाची रील होती. तर ते आमची जी मारामारी होती ती त्याची प्रोसेस खूप बाप होती. 30 सेकंदात ते 6 लोकांना संपवायला बसवा पाहिजे. प्रत्येकाची मिमिक्री प्रत्येकाची व्हायरल गेलेली लाईन म्हणजे आमची नाही पण ते तेव्हाच इंस्टाग्राम की इंस्टाग्राम खोलल्यावर तुम्हाला काय काय दिसतं. ती पहिली व्हायरल व्हिडिओ. त्यानंतर मग देर आर अ लॉट ऑफ डान्स व्हिडिओ जेवढे मी केले सगळे व्हायरल आहेत गँगचे किंवा असे ते बरंच काय काय. पण ही फक्त 5 जणांची टीम आहे काय? आत्ता या 5 जणांच्या टीम मागे ही बरीच टीम आहे. कसं शूट 6 जणांची 6 जणांची टीम आहे. एक आहे आमच्यामध्ये श्रवण क्षीरसागर. येस पण ते वेगळं सरप्राईज आहे ते तुम्हाला बघा तेव्हा बघायला कळेल. फिल्म बघितल्याशिवाय ते सरप्राईज विलन तोच आहे. आयुष्याचं फिल्म मधलं सांग. पण माझं म्हणणं आहे की हेच तुम्ही म्हणजे आता एकमेकांचं शूट करणं, एडिट करणं, कारण जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवता तेव्हा त्याच्या मागची पोस्ट प्रोडक्शनची प्रोसेस ही खूप वेगळी असते. हीच 5 जणांची टीम मिळून काम करते का ह्याच्या मागे ही बरीच मेहनत आहे आणि ह्याच्या मागे आणखीन काही तुमची टीम आहे? तुला मी खरं सांगू का की आम्ही हे आता सगळे आम्हाला ऑरेंज ज्यूस गँग म्हणून बोलतात पण आम्ही असं कधीच बसून बोललो नाही की आपण सगळं काम एकत्रच करायचं. अच्छा. नेव्हर. आमची आयडियोलॉजी काय गँगची ती पण आम्ही ठरवली नाही पण ती इव्हेंच्युअली वर्षांनंतर झाली की ज्यांनी त्यांनी आपलं काम करायचं आणि मस्त करायचं. तू करणार चांगलं काम तर ऑटोमॅटिकली गँगचं नाव होणारच आहे. फॉर एक्झाम्पल फिल्ममध्ये प्रत्येकाने आपापले कॅरेक्टर्स छान पद्धतीने प्ले केले म्हणजे ऑरेंज ज्यूस गँगनी चांगलं काम केलं असंच ते पकडलं जातं. ऑफकोर्स काही व्हिडिओ एकत्र करणं किंवा त्याच्यामुळे ते एकत्र व्हायरल जाणं हेच आम्ही फक्त नाही केलं. आम्ही इंडिव्हिज्युअली पण प्रत्येकाचा शुभमचं त्याचं वेगळा झोन त्याची वेगळी शॉर्ट फिल्म किंवा त्याचं त्या रिलेटेड जास्त काम आहे. सौरभचं वेगळं काम आहे, करणचं वेगळं, माझं तर आत्ता काय झालं पहिले आम्ही एकमेकांचे व्हिडिओ सगळे एकमेकांचाच व्हिडिओ शूट करतो आम्ही आमचे एडिट करायचो. आता इव्हेंच्युअली थोड्या वर्षांनंतर आपले टीम्स डेव्हलप झाले. प्रत्येकाकडे त्याचा एक माणूस आहे जो शूट करायला त्याला मदत करतो. कारण त्याचं इंडिव्हिज्युअली करणचे वेगळे 2 फिल्म चालू आहेत ना. त्याचे रील्स चालू आहेत, त्याचं युट्यूब वेगळं चालू आहे, सौरभचं वेगळं काम चालू आहे, त्याचे वेगळे ब्रँड चालू आहेत, माझं. सो आत्ता टीम्स आहेत पण सुरुवातीला मला नाही वाटत कोण होतं. आम्ही म्हणजे सुरुवातीला आमचा जोश वेगळा होता सुरुवातीला पण म्हणजे तेवढा वेळ पण आणि तेवढा वेळ पण होता आमच्याकडे. कारण तेव्हा असे असायचो की भेटायचो 12 व्हिडिओ एका दिवसाला करायचो. 2 ह्याचे 2 ह्याचे 2 ह्याचे 2 ह्याचे 2 ह्याचे 2 माझे आणि पूर्ण आठवडाभर आम्हीच दिसायचो ना 12 व्हिडिओज. म्हणजे याने टाकलं तरी मी दिसतोय, त्याने टाकलं तरी मी दिसतोय. आणि तेव्हा एवढे लोक क्रिएटर्स पण नव्हते. आता तर दर दुसरं क्रिएटर आहे असं बघायला. तेव्हा तर जास्त नव्हते लोकांकडे, जास्त ऑप्शन पण होते. आणि ऑप्शन मध्ये आम्ही 6 लोक आहोत तर कमी टाकण्याचं कारण हे पण आहे जबाबदारी वाढली कारण जास्त लोक बघतात. तर जर आता खूप व्हिडिओज ते 12 आहेत ना आता असं वाटतं की 10 चांगले नाही आहेत, हे 2 चांगले आहेत, ह्याच्यावर चांगलं काम करू आणि मग हळूच टाक म्हणजे वेळ घेऊन टाक. तेव्हा असं काय म्हणजे टेक्निकली असं काय माईक पण नसायचे. आम्ही लिटरली ह्याच्यावरती व्हॉइस नोट चालू असं वगैरे ऍक्ट करायचो. पण तो एक एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी आणि त्यातून आम्ही बरंच काय काय शिकलो. म्हणजे हा कधी बोलायचा कारण नील मध्येच बोलायचा अरे पटकन या भेटूयात आपल्याला एक सुचलंय करूयात. ती प्रोसेस खूप बाप होती पण तेव्हा वेळ पण तेवढा होता. तर ती प्रोसेस कधी विसरणार नाही. तेव्हा आम्ही का माहितीये का वेळ म्हणजे वेळ
इन द सेन्स की तेव्हा आम्ही फक्त रील्स हा करायचो. एक्झॅक्टली. आता कोणीही आमच्यापैकी फक्त रील्स नाही करत, त्याचे इतर 3-4 प्रोजेक्ट चालू आहेत. त्याच्या म्हणजे प्रोजेक्ट ॲज नॉट ओनली फिल्म्स बट नॉट ओनली ऍक्टिंग प्रोजेक्ट, पण इतरही काम, ब्रँड सोबतचे काही असोसिएशन असतील, वेगवेगळ्या एजन्सी सोबत आम्ही कामं करत असतो, किंवा चॅनल्स आहेत, युट्यूबवर कोणी लॉंग फॉर्मॅटवर काम करते. बरोबर. सो प्रत्येकाला आता पूर्ण वेळ नुसते फुल टाइम आम्ही रील्स नाही करतो. रील्स तर करतोच आहोत, तो आमचा ब्रेड अँड बटर आहे आणि तो आमचे डेली कॉन्टेंट आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जसा हा एक प्रोजेक्ट होता, तर ते 3 महिने आम्ही फिल्म प्लस रील्स प्लस आमचं ब्रँड वर्क असं 3 गोष्टी करत होतो. तर मग नॅचरली 30 दिवस आम्ही व्हिडिओ नाही टाकू शकत. आम्ही 12 किंवा 10 दिवसच म्हणजे 10च व्हिडिओ बनवू शकतो, एवढे फ्रिक्वेंटली नाही बनवू शकत. त्या हिशोबाने बोलते की तेव्हा जास्त वेळ होता. आणि डोकं आमचं सतत चालू असतं. म्हणजे इथे जरी असलो तरी आम्हाला पटकन काय आयडिया आली तर आम्ही लिहून घेतो की हा हे सुचलंय, आता ह्याच्यावर पुढे काय करायचं ते विचार करतो. पण प्रत्येकाच्या फोनमध्ये नोट्समध्ये लिहिलेली एक लिस्ट असते जी कुणालाच कधी कळणार नाही, चोरली तरी कळणार, बिकॉज ते प्रत्येकाचे शब्द असतात. त्या शब्दावरची एकच लाईन लिहितो. 2 शब्द पण असतात, ते आम्हालाच माहित असतं ते काय आम्हालाच आहे. माहिती असतं. चोरी करके कुछ होगा नाही. केली ना तरी त्याला एक्झिक्युशन जमणार नाही. आमच्या डोक्यात जे व्हिज्युअलायझेशन आहे ते त्या कारण की माणसाचं ते त्या 2 लाईन मध्ये आमच्या डोक्यात स्क्रिप्ट आहे डायरेक्ट. 2 लाईन वाचले की आम्हाला आणि माहिती आहे काय ती करायचं. त्याच्यामध्ये कोण फिट होणार, नील होईल, करण होईल, ते कास्टिंग पण आम्हीच ठरवतो. पण असे कधी क्रिएटिव्ह डिफरन्सेस होतात की कधीच कधी नाही. तो पण एक कारण प्रत्येकाच्या unsaid- अर्थात डोक्यात तुला एक वेगळं असतं. ती पण मजा सांगतो. आमच्यात अनसेड रूल आहे आधीपासून, आम्ही कधी ठरवलं नाही. शुभम बोला ना, बाय गाईज माझी व्हिडिओ, तुम्ही सगळे 5 जण त्याच्यामध्ये आहात, मग जे शुभम बोलेल ते आम्ही ऐकणार. आम्ही मॅक्स सजेशन देऊ की ऐक असं जो घेऊ शकतो, पण आम्ही हे नाही बोलणार की ऐक ना ही बरोबर नाही व्हिडिओ, तू अशी व्हिडिओ बनव. त्याची व्हिडिओ, त्याचं डिरेक्शन, सगळं डोकं त्याचं. आम्ही फक्त ऍक्टर म्हणून तिथे प्रेझेंट राहणार. आमचा ऍक्टर म्हणून जेवढी ज्या त्याच्यामध्ये इनपुट्स आहेत किंवा ऍडिशन आहेत, किंवा मॅक्स असं वाटलं की नाही शुभम, कधी कधी असंही होतं की आम्हाला असं वाटतं की नाही ही व्हिडिओ ना थोडं गणतोय मग बसून आम्ही लिटरली रिडिंग सारखं त्याला बनवतो. तेही केलं, तासन तास करून असंही केलं की नको करूया, हे बॅड थॉट आहे, असंही केलंय. बट हे फार क्वचित झालंय. मोस्टली जो माणूस येतो ना तो प्रिपेअर्ड येतो की मला या 5 लोकांना डिरेक्ट करायचंय, आय एम द डिरेक्टर इन्क्लुडिंग हिमसेल्फ ॲज अ ऍक्टर. तर ते कधी क्रिएटिव्ह डिफरन्सेस झाले नाहीत, म्हणजे लकीली कधीच झाले नाहीत. पण तुम्ही आता प्रत्येकाचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, काही लॉंग फॉर्मॅटवरही तुम्ही काम करता. तुमचं जे ऑरेंज ज्यूस गँगचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यानंतर अँथम झालं तुमचं, पण तिथे थोडा आता कॉन्टेंट कमी पडतो असं वाटतं तुम्हाला, किंवा ते तेवढं वर्कआउट नाही जे तुम्हाला 5 जणांना एकत्र तिथे बघायची लोकांची सवय होती तुमच्या चाहत्यांची, ते कुठेतरी कमी पडून आता तुमचं प्रत्येकाचं स्वतःचं एस्टॅब्लिश झालंय. सो बऱ्याच चाहत्यांची अशी कंप्लेंट आहे की तिथे आम्ही सगळ्यांना एकत्र बघायचो, तर त्याच्याबद्दल काय, ते का बंद पडलंय? आम्ही ऍक्च्युली त्याचं उत्तर खूप श्रवणची छान असेल. आहे. तू सांगितलं काय रे? तर काय नाही, एकत्र आता बघायची सवय नव्हती ना, आता एकत्र काहीतरी मोठं घेऊन येतोय. ती आमची फिल्म आहे भूतम भयम 24 जुलैला. हा, ये बात. तर ती एकत्र जाऊन तुम्ही बघाल. जी एवढी वाट तुम्ही बघितली आहे ना, ती थिएटरला जाऊन गर्दी करा आणि ते म्हणजे मग ते परत चालू होऊ शकतं. बघा, जर फिल्म बघितली आणि आम्हाला तुम्ही तेवढं प्रोत्साहन दिलं तर. भूतम भयम पार्ट 2 आम्ही चॅनलवर. पण जेव्हा करण बिग बॉस मध्ये गेला तेव्हा तुम्ही सगळ्यांनी अर्थात त्याला सपोर्टही केला, त्याच्याबद्दल बरेच काय काय तुम्ही ऑनलाईन कमेंटही करत होतात. कसं वाटत होतं जेव्हा तो रियालिटी शो मध्ये गेला होता, तर सौरभही गेला होता, तेव्हा तुमची काय चर्चा असायची की काय मित्राने केलं पाहिजे होतं, काय तशी टायमिंगला काही? टीव्हीच्या समोर असायचो आम्ही. मी तर रियालिटी शोज कधी लाईफमध्ये इंडियन आयडल नंतर मला आठवत नाही मी कधी बघितले असतील, पण हा जेव्हा गेला पहिल्यांदा मी बिग बॉस बघणं चालू केलं. ठीक आहे, आणि मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. मी एक टाइम विसरलो की हा मित्र आहे, हा कंटेस्टंट म्हणून मी याला बघायला लागलो. ठीक आहे, मग ह्याला सोडून अजून 4 पण मला आवडायचे, असं मला सीन होतो. म्हणजे जेव्हा फर्स्ट कंटेस्टंट गेलो मी असं अरे असं तर मी खूप घुसलेलो त्याच्यात. पण हा गेला तर आम्ही प्रॉपर म्हणजे डेडिकेटेडली बघायचो. हा तर स्ट्रीमिंग वगैरे करायचा अशा episodeचे. आमचं जे काही सगळं मत होतं ते आम्ही पहिले एपिसोड बघायचो, त्याच्यानंतर 1-1.5 तास लाईव्ह स्ट्रीम करतो आणि सगळं आम्ही तिथे भडास काढतो. आणि असं असायचं की हा आता काय करत असेल, हा काय अरे करत नाही ना, असं करायला पाहिजे तसं. मी आमच्यामध्ये डिस्कशन झालेलं की बघा मी आज जाऊन पैसे कमवतोय, तुम्ही बाहेरून पैसे कमवा. सगळ्यांनी जे काय करायचं व्हिडिओचं सगळं टाका, व्ह्यूज घ्या, सगळं काय करा, बिकॉज एक्सपिरियन्स करायचं होतं जे काय आहे ते. आणि जसं मी बोललो की रील्स तर करतोय पण टीव्हीचं जग काय हे बघायचं होतं. आईचं स्वप्न होतं की बिग बॉस मध्ये जा, कारण आई बिग बॉस बघते, तर आई बोलायची अरे एकदा तरी जाऊन बघ ना काय, तर मी म्हटलं जाऊन बघू तरी काय. आणि बघितलं आणि खरंच जेन्युइनली खूप छान एक्सपिरियन्स. बाकीच्यांना नाही आला, मला आला. पण मी खरंच खूप एन्जॉय केलं. आणि माझा तो डोक्यात तोच प्लॅन होता की
मला वाटतं फिल्मच्या आधी एक काहीतरी विषय केला पाहिजे आणि त्यावेळी ही ऑपॉर्च्युनिटी आली आणि मग जायला भेटलं. सो ते सगळं असं जुळत गेलं आणि ती खूप मोठी प्लॅनिंग होती. ती लोकांना त्यावेळी कळली नाही आणि तीच प्लॅनिंग मी बॅल्कनीमध्ये बसून करायचो. पण ती बॅल्कनीमधून कधी खाली पण करणची जी प्लॅनिंग होती ती काय होती ती तुम्हाला समजेल 24 जुलै होता भयम तुम्हाला कळेल की माझं आत काय काय चालू होतं. आणि तो पूल मध्ये आहे ना ते परीस शोधायला जायचं. तो काय सापडला नाही, तो नंतर बाहेर आल्यावर सापडला. रोज सकाळी व्हिडिओ करता आता कधीच सापडेल. बरं, सोशल मीडिया स्टार झाल्यानंतर एक गोष्ट अशी असते, तुम्ही म्हणालात मगाशी की जबाबदारी येते आणि आता असं होतं की कुठल्याही विषयावर बोललं काही झालं तर पटकन सोशल मीडिया स्टार ट्रोल होतात आणि तुम्हाला जजही केलं जातं की 30 सेकंदाचं रील बनवून हे लोक फेमस झालेत, आता हे सिनेमे करतायत. किंवा एखाद्या सेलिब्रिटीविषयी तुम्ही पहिले कोलॅबरेशन करायचात तेव्हा एक वेगळं तुमची ओळख होती, आता तुमची ओळख वेगळी होणार आहे. पण ते ट्रोलिंग असतं सोशल मीडिया स्टारच्या मागे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि त्याच्यातून बाहेर कसं येतं, ओव्हरकम कसं करता? मला नाही वाटत की आमच्यापैकी कोणाला कधी कोणी ट्रोल केलंय, म्हणजे करू नका म्हणून लगेच. बट एवढ्या बिग बॉसचा विषय वेगळा. मी एन्जॉय केलं. क्रिएटर म्हणून कधी केलं नाही. क्रिएटर म्हणून म्हणजे आणि इव्हन आम्ही जेवढे ऍक्टर्स आहेत ज्यांच्या फिल्म प्रमोशनसाठी त्यांच्या सोबत काम केलं, इव्हन बॉलिवूडमध्ये पण किंवा आपल्या मराठी इंडस्ट्रीवर, आम्हाला कधी कोणी डिसरिस्पेक्टफुल वागवलं असंही मला कधी एक्सपिरियन्स कधीच नाही, कधीच. सो मी खरंच ह्याचं उत्तर देऊ शकत नाही. म्हणजे कोणी कोणालाच नाही आलं, कोणी सांगितलं म्हणे की माझ्यावर असं केलं किंवा कोणीतरी मला असं बोललं. जे लोक आम्हाला भेटले त्यांनी नेहमी आम्हाला सांगितले की तुम्ही खूपच भारी काम करता यार, आवडतं तुमचं. मला असं कधीच आलं नाही आम्हाला ना, आणि कमेंटमध्ये आलं. इनफॅक्ट आय विल टेल यू, सगळ्यां बाबतीत सांगतो की जेही ऍक्टर्स आतापर्यंत मेहनत करतायत, काम करतायत ना, ह्यूज रिस्पेक्ट आहे आमच्या मनातही त्यांच्याबद्दल. कारण आम्ही असं नाही म्हणणार की बाबा बघा आम्ही काय करतोय, हे करतोय. नाही, त्यांनीही खूप मेहनत केली आहे आणि आम्ही लहानपणापासून बघतोय ना. हा, आणि आम्ही त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकलोय. राईट. फक्त एवढंच की आता मी सांगेन, सगळे काम करत होते पण स्वतःचं ऑडिशन क्रिएट करायचं म्हणून रील्स, थँक्यू तुम्ही आलात रील्स, आणि आम्हीच स्वतःचं काम क्रिएट केलं कारण तेव्हा खरंच काम नव्हतं. कसं काम दाखवू तरी कसं, बरोबर. हे असं होतं. जे लोक कम्पेअर करतात, म्हणजे आता माहित नाही, बट असं असेल की यांना असं वाटतं की 30 सेकंड, ज्यांना पण वाटतं 30 सेकंडमध्ये कोणाला हसवणं नाही तर काय पण फील करवणं इझी आहे, जे नाही आहे. तुमच्याकडे 30, आता तरी ठीक आहे खूप टाईम आहे, पण आधी 30 सेकंडचे रील्समध्ये तुम्हाला हसवायचं आहे कोणाला तरी, म्हणजे त्याच्यात तुम्हाला तुमची ॲक्टिंग दाखवायची आहे. आणि हे म्हणजे बेसिकली काय काय लोकांना असं वाटतं की ऍक्टर्स हे लोक आत्ताच आले आणि यांनी लगेच ह्यांना जसं आयतं मिळाले बेसिकली, पण ते तसं नाही आहे. ओव्हरनाईट नसतं, असे खूप नाईट्स असतात, त्याच्यानंतर ती एक ओव्हरनाईट येते. असं मेन गोष्ट काय, इट इज नॉट अबाउट 30 सेकंड्स की 30 सेकंडची रील आज इथे प्रेझेंट कोणी माणूस बनवेल, पण तुम्ही रोज बनवू शकता का? ओव्हर द इयर्स 5 वर्ष बनवून तुम्ही 1-2 मिलियन फॉलोअर्स कमवू शकता का? ही मला गॅरंटी देईल का? तर मी आयुष्यभर तुमच्यासमोर मान खाली करून उभा आहे. तसं नाही होऊ शकत ना. म्हणजे इट इज डेली. म्हणजे मी कोणाचं काम डिसरिस्पेक्ट नाही करते, मी माझ्या कामाबद्दल बोलते की 30 सेकंडची व्हिडिओ पण लिहावी लागते, शूट करावी लागते, एडिट करावी लागते आणि रोज नवीन विचार करून ती रोज पोस्ट करायला लागते. आणि असं रोज करते तुम्हाला, तर तुम्हाला फॉलोअर्स मिळतात, तर हे होतात. हा, म्हणजे सगळ्यांनी ऍक्टर व्हायला पाहिजे हा माझा मुद्दा नाही. आम्हाला मिळालं काम, आम्हाला संधी मिळते, चांगलं होतंय काम, तर आम्ही करायचा प्रयत्न करतोय. अजून पण असंच म्हणतो की आमचा हा प्रयत्नच आहे. आम्ही असं म्हणून आम्ही झालो ऍक्टर असं माझं म्हणत नाही. बट तो हे उत्तर त्या 30 सेकंदाचं काम पण कमी नाही असं मला वाटतं. पण 30 सेकंड मध्ये पण एक प्रेशर असायचं आम्हाला, जेव्हा 30 सेकंडच्या आतमध्ये एक आपला थॉट किंवा आपली कॉन्सेप्ट ती बसत नाही, ती 30 सेकंडच्या वर जाते आणि कधी कधी 1 मिनिटाची व्हायची आणि ती 30 सेकंड मध्ये बसवायची, एडिट मध्ये आणायला लागायचं. एडिट मध्ये. याचा एक मस्त किस्सा आहे. प्रत्येकाला ना फीचर्स आहेत ना लवकर यायचे आणि मला लेट यायचे. आणि मी इंस्टाग्रामला हात जोडून सांगायचो, ह्यांना 30 सेकंद आले, मी 15 सेकंदच रील करतोय अजून, काय करू मला कळत नाही. हळूहळू टाइम वाढत गेला. 1 मिनिट आता एक कॉन्सेप्ट होती माझी, आमच्या दोघांची तसं 15 सेकंड मध्ये मी 16 कट लावलेले. मला आठवतंय आम्ही पटापट केलेली ती. बोललो सिद्धांत हे 15 सेकंड मध्ये बसवायचंय, मला नाही माहिती मी असं होतो की तुला कळतंय का हे 15 सेकंड मध्ये बसेल का? पण बसवायचंय, मला नाही माहिती, मी 16 कट लावेन याचे, पण बसवायचंय. आणि ते कट लावून खूप वेळ लागतो त्या गोष्टींना. तेव्हाची मेहनत आहे. म्हणजे आता मी बाहेर गेलेलो ना, त्यावेळी मी शूट करत होतो, तर मला एकाने हा प्रश्न विचारलेला आणि त्यावेळी मला खरंच रिअलाइज झालं की तो बोलला की अरे कैसा रे तुम लोग को बहुत सोचना पड़ता है, फास्ट सोचना पड़ता है, ऑन द स्पॉट सोचना पड़ता है. पण मला त्यावेळी असं जाणवलं की हा तो वाला प्रेशर नाही, हे चॅलेंज आहे. की कारण हे आता रक्तात घुसलंय ना, की आता इथे बसलं काय करायचं, तिथे बसलं काय करायचं, हे चॅलेंज आहे. म्हणून ते असं
फॅसिनेट करतं की अरे भाई हे जर इथे ही रील बनवली तर मजा येईल, तिथे ती रील बनवणं मजा येईल. Okay. सो ते आता म्हणजे माझ्या डोक्यातून तरी असं झालं नाही की यार चॅलेंज म्हणून घेऊया. प्रेशर तो आता राहिला नाही, आधी होता नो डाऊट, पण आता ते मजा येते असं करायला की अरे तिकडे जाऊन ती पण करायला भेटते, तिकडे जाऊन ती करायला भेटते. आणि जसं तू ट्रोलिंगचं बोललीस की ऑफकोर्स म्हणजे खरं तर आहे की इंडस्ट्री असेल किंवा बाहेरचं असेल जे काय असेल ते लोक काय बोलत असतील आम्हाला त्याचा कधी काय फरक नाही पडला. समोर ऑफकोर्स सगळेच चांगले बोलतात, विषयच नाही, म्हणजे सगळ्यांनीच रिस्पेक्ट दिलेला आहे. मागे काय बोलत असेल त्यांना बोलू दे, मी फिफा वर्ल्ड कप बघतो युएसला, मी चिल आहे तिकडे, मला काही प्रॉब्लेम नाही. सो त्याप्रमाणे माझं असं चालू आहे की म्हणजे लोक बोलणारच आहेत, आम्हाला पण बोलतायत, जे चांगले ऍक्टर्स आहेत त्यांना पण बोलतायत की तुमची ऍक्टिंग काय, लोक बोलणारच आहेत बिकॉज लोकांच्या हातात आता कीबोर्ड आलेला आहे आणि फ्री इंटरनेट आलेलं आहे. सो लोक बोलणारच आहेत. पण मला असं वाटतं की आपण आपलं काम करत राहूया आणि ज्या लोकांना आपल्याला आवडायचं आहे ते आवडतील आणि ते आपल्याबरोबर राहतील. आणि आज ते आहेत म्हणून ही फिल्म आहे. सो 24 जुलैला भूतम. बरं, एक छोटासा टास्क द्यायचा आहे मला तुम्हाला एक जाता जाता, कारण तुमची मैत्री आणि तुमचे किस्से आम्ही एवढे ऐकलेत की आता बघूया आपण एक छोटासा टास्कमधनं 5 गोष्टी देणार आहे मी, तुम्ही ठरवा की ते कोण करणार आहे. कोणी कोणाची वॉकिंग स्टाईल रिक्रिएट करू शकतो. 5 जणांपैकी 5 जणांची अशी अशी कोणाची काही स्टाईल unique असेल किंवा काही असेल. आम्ही रॅन्डम चालतो. श्रवणची करू शकतो. प्लीज 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 श्रेयस एकदम. श्रेयस अय्यरची कर. थांब थोडं सलमानला इमॅजिन कर, सलमान खानला. थोडं पोट बाहेर. श्रवण जो पोट बाहेर काढून आणि एक खांदा एक जो श्रेयस अय्यरचा आहे ते चालतो. हातात शिष्पा. हातात पण हे. ओके, डायलॉग डिलेव्हरी कोण कशी अशी अर्थात प्रत्येकाची स्टाईल आहे डायलॉग डिलेव्हरीची, तरी तुम्ही कोणाची एकमेकांपैकी मिमिक्री करू शकत असाल तर. शुभमची मी पण करू शकतो. शिवमची असं की ए तू घाबरलायस आता, घाबर. हा ठीक आहे, तू ओरड मला. शुभम ऐक ना माझ्या ते होणार ना ते थांब ना, माझे पण आहेत. अजून एक आहे शुभमचं ऍक्च्युली, काहीतरी बोल मला. तर मी काहीतरी बोलतोय सर. अरे तुला कळत नाही? पाणी आण ना. कळत नाही तुला? असं पण शिव मी डायलॉग नाही, रिअल लाईफ मध्ये तो असं करतो, रिपीट करतो तो. रिपीट करतो. तू काहीतरी बोल मला. पाणी आण ना मला. आणि आणू हो पाणी एक्सप्रेशन्स, एखादी कुठली जरी सिच्युएशन असेल तर कोण करण. करणला आहे ना वियर्ड गोष्टी एकमेकात मिक्स करून खाण्याच्या सवयी आहेत. म्हणजे करण बटर चिकन आईस्क्रीम मध्ये डुबवून पण खाऊ शकतो. फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज पेप्सी मध्ये डुबवून खातो. आणि आई गं. जर ते गरम असेल आणि गरम असल्यावर तो बाजूच्या असं पकडतो आणि नाही हे असं काहीतरी हे असं हलतो आणि हे करतो. म्हणजे काय हे का करतोस, गरम लागलंय म्हणून. ते वाफा. ओके, फेवरेट वर्ड जो सारखा एखाद्या कोणाचा तरी रिपीट होत असेल किंवा असं काही एखादं फेवरेट वर्ड असेल. प्रॉपर आहे. सिद्धांतचा फेवरेट वर्ड नाही, सिद्धांतचा फेवरेट जीभ आणि मिशी आहे. दिवसभर तेव्हा मी थॉट म्हणजे असं काय ऑब्झर्व करत असेल, काय विचारत असेल, तेव्हा माझं ते होतं. फेवरेट वर्ड असं आहे. ओके ओके, लास्ट आहे, एखाद्याचं बिहेवियर शूट दरम्यान कसं असतं तर ते तुम्ही कसं एखादं एक्सप्लेन किंवा आम्हाला करून दाखवू शकत माझं असाल. माझं तुम्हाला माहित आहे की माझं असं असतं की मी बोलतो की नील बाप झालाय, कडक झालाय, हा शॉट बाप झालाय, सेफ्टी घेऊन आणि सेफ्टी नंतर अजून एक एक घेऊ. अरे भाई बस कर. कारण एकमेव असं आहे आमच्यामध्ये जो एक रील 6 तास पण शूट करू शकतो. आणि ते झालंय. ऍक्टर लोक वैतागले. नंतर आम्ही असे पहिले 1-2 टेक असे एकदम आणि मस्त. सगळ्यात छान गोष्ट ही आहे, 6 तासानंतर ती रील आलेलीच ते पण कधी ती कधीच आलेली नसते. मजा नाही आहे. आणि ती अचानक 3 वर्षानंतर टाकतात. आणि ते पण पहिला टेक जो घेतलेला. पहिला take. येस, सो खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमची व्हायरल जर्नी ऐकून. अर्थात खूप कठीण असतं प्रत्येकाला या प्लॅटफॉर्मपर्यंत येणं आणि तुम्ही चांगल्या संधीचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी केलेला आहे म्हणून आज इथपर्यंत पोहोचलेला आहात. ती संधी देखील मिळावी लागते आणि ती तुम्हाला आत्ता या सिनेमाच्या निमित्ताने मिळाली आहे. सो थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सिनेमासाठी देखील आणि तुमच्या वैयक्तिक जर्नीसाठी देखील. थँक्यू सो मच. मित्रांनो, करणनी अनेक अनरिलीज रील्स ठेवलेले आहेत पण आमची फिल्म मात्र रिलीज होते 24 जुलैला भूतम भयम. Yes.
बघायला विसरू नका. आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. येस हे मला नाही बोलत जमत म्हणून. बुक माय शो डिस्ट्रिक्ट जिथे काय कुठे काय ब्लॅक सगळीकडे. करून थँक्यू थँक्यू सो मच.